नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना ब्लाऊजच्या बॅक नेकला डिझाइन कशी बनवायची ते या ठिकाणी आपण काय करणार आहोत। आज कटवर्क मध्ये चौकोनी गळ्यावरती ही डिझाइन बघणार आहोत। तर कॅनव्हासचा कसा वापर करायचा किंवा कटवर्क जे असतं ते प्रॉपर मेजरमेंट मध्ये कशा पद्धतीने टाकायचे तुम्हाला हे सर्व डिटेल मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन आणि दाखवणार आहे। बॅक साइडची संपूर्ण कटिंग आणि टिचिंग तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा। आणि हो, लवकरच आपली पुढच्या महिन्यामध्ये 9 सप्टेंबर पासून ही नवीन बॅच आपले चालू होत आहेत। तर ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता। ओके, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही हाय करू शकता। बेसिक आणि ऍडव्हान्स आपले हे दोन क्लासेस चालू होणार आहे। तर ज्या ताईंना ऍडमिशन घ्यायचे असेल त्यांनी नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता। संपूर्ण थोड्याच दिवसात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे की कशा पद्धतीने आपला क्लास होणार आहे किंवा काय कसं टोटल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। तर थोडासा वेट करा। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपला पॉइंट आहे त्याला आपण इथे सुरुवात करूया। आणि ज्या ताईंना पेपर पॅटर्न पण ऑर्डर करायचे असेल त्यांनी ऑर्डर करू शकता। तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, कॅनव्हास वरती गळ्याची मार्किंग करून आपण इथे बॅक साइडची चौकोनी गळ्यावरती कटवर्कची डिझाइन बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, अस्तर घ्यायचंय। अस्तरवरती या ठिकाणी मार्किंग करायचंय। तर सर्वप्रथम आपण इथे काय करणार आहोत, जी गळारुंदी आहे तुमची ती गळारुंदीची या ठिकाणी मार्किंग करून घ्या। तर मी 2.25 इंच या ठिकाणी गळारुंदी घेते आणि इकडनं 2.25 इंच ह्या पद्धतीने गळारुंदीची मार्किंग करणार आहे। ओके, या पद्धतीने आपण काय करणार अशा पद्धतीने। आणि बाहेरच्या साईडने मी साधारणतः 2 लाईन वरती या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करते। तुमची गळ्याची उंची किती आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। गळ्याची उंची आता या ठिकाणी माझी 10.5 ची आहे, तर मी 11 इंचावरती मार्किंग करते। ह्या पद्धतीने ड्रॉ करून घेते। ओके, बॉक्स तयार करून घ्यायचे। आता तुम्हाला कटवर्क डिझाइन तयार करायची असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, साधारणतः आपलं टीचिंग मध्ये शोल्डर मध्ये या ठिकाणी अर्धा इंच जातं, तिथून आपल्याला काय करायचंय 2-2 इंचावरती एक मार्किंग करायचंय। किती 2-2 इंचावरती या पद्धतीने 2-2 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। बघा, हे टोटल कंप्लीट आपलं 2 इंचाचं या ठिकाणी आलेलं आहे। आता ह्या 2 इंचाचा पुन्हा एक सेंटर काढायचं। सेंटर काढताना कुठून काढणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने। तर 2 चा सेंटर काय येणार आहे, 1 इंच येणार आहे। ते 1 इंचावरती आपण पुन्हा 2 इंचाच्या इथे आपण काय करणार सेंटर काढून घेणार आहोत। ह्या पद्धतीने तुम्ही काय करायचंय, तुम्हाला सुद्धा मार्किंग करायचंय। आणि शक्यतो जे आपण 1 इंचावरती सेंटर मध्ये मार्किंग केलं तिथे पाऊण इंचावरती म्हणजे 0.75 वरती मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा 0.75 वरती आपण आलो। इथे आल्यानंतर आता आपलं जो 2 इंचावरती आपण मार्किंग केलं होतं तिथून तर हा पाऊण इंच ह्या पद्धतीने राऊंड मध्ये आपल्याला हे मार्किंग फिरवायचंय। हे बघा अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाहीये। बघा व्यवस्थित राऊंड फिरवायचं म्हणजे फिनिशिंग दिसायला पाहिजे आणि व्यवस्थित मार्किंग केलं ना परफेक्ट येतं। या पद्धतीने मार्किंग केलं बघा आपण। आता तुम्हाला जर समजा याच्यामध्ये कॅनव्हास लावायचं असेल तर कॅनव्हास लावताना आपल्याला काय करायचंय, हा बघा कॅनव्हास आपण इथे घेतलेला हा वरच्या बाजूने व्यवस्थित एकसारखा असणं खूप गरजेचं आहे। आता इथे मेन आपण काय करणार आहोत, इथून वरतीहून आपल्याला हा ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता। तर आपण काय करूया, हा मेन फॅब्रिक साईडला ठेवूया कारण आता त्याची सध्या गरज नाहीये। इथे तुम्हाला काय करायचंय, हे व्यवस्थित कटुकट ठेवायचंय। थोडस वरती मी सोडून देते या ठिकाणी। अशा पद्धतीने हा कॅनव्हास कटुकट ठेवून घेते। पिनअप लावून घ्यायचं, पिनअपने सेटअप करायचंय आपल्याला। आणि इथे जे चॉकने आपण मार्किंग केलेले ते मला दिसतंय, तुम्हाला या ठिकाणी थोडंसं पेंट दिसत असेल किंवा दिसत पण नसेल। ओके, ज्यावेळेस तुम्ही स्वतः करणार ना त्यावेळेस ते तुम्हाला दिसणार आहे। आता इथे आपण काय करणार, जी सरळ लाईन आहे ती मी या ठिकाणी ड्रॉ करते सर्वप्रथम। हे बघा ह्या पद्धतीने 2 लाईन होत्या। इकडची आपली गळ्याची ही मार्किंग आहे ती पण आपण इथे ड्रॉ करून घेऊया। ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे बघा पेंट याच्यामध्ये ही डिझाइन मला दिसते। हे बघा जसं आतमधचं मार्किंग दिसते सेम त्या पद्धतीने इथे मी हे मार्किंग करून घेत आहे।
अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला आता इथे कट करून घ्यायचंय। कट करताना कशा पद्धतीने करणार आहेत, तर साईडने तुम्हाला साधारणतः 1.5 इंच किंवा 1 इंच असं एक्स्ट्राचा कॅनव्हास हा ठेवून टाकायचा आहे बघा, आणि बाकीचं आपण कट करून टाकणार आहोत। इथे हे व्यवस्थित जॉईन करायचं आपल्याला। सर्वप्रथम मी हे उलट करते, इकडनं हे इक्वल पद्धतीने करून घ्या। नुसतं कॅनव्हास आपण बाहेरच्या साईडने कट करून घेऊया आधी। हे बघा, या पद्धतीने कट केला आपण। इथे थोडासा हा पॉइंट कट केला तरी सुद्धा चालेल। आता इथून आपण हे घेणार आहोत, अशा पद्धतीने ह्या साईडने हे पिनअप फक्त कॅनव्हासला लावायचे आहेत। आता कॅनव्हासला लावल्यानंतर हा कॅनव्हास आपण साईडला करून घेऊया आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला कट करायचं आहे। तुम्ही ही गोल गळ्यावरती, चौकोनी गळ्यावरती, पान गळ्यावरती तुम्ही शक्यतो मटका गळा, गोल गळा याच्यावरती सुद्धा ही डिझाईन तयार करू शकता। बोटनेक साऊथ इंडियन पॅटर्न वरती पण तुम्ही तयार करू शकता। हे बघा, ह्या पद्धतीने आपण कट करून घेतल्यानंतर दोन्ही साईडने मी इथे थोडंसं डार्क करून घेतलंय, म्हणजे समजायला पाहिजे आपल्याला। ओके, इथून आपण या पद्धतीने ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आता आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा मेन फॅब्रिक इथे ओपन करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा भाग याच्यावरती ठेवायचा आहे आपल्याला। आता व्यवस्थित पिनअपने आपल्याला या ठिकाणी ना सेटअप करून घ्यायचंय। हे बघा, ह्या पद्धतीने पिनअप लावून घ्या, म्हणजे जेणेकरून मेन फॅब्रिक अस्तर हा इकडे तिकडे जाणार नाही। आतमध्ये लावूया आपण, ठीक आहे। मेन फॅब्रिक हा उलटा ठेवायचा आहे आणि इथून आता आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे। या पद्धतीने आपण व्यवस्थित कडेने शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। फिनिशिंग मध्ये शिलाई मारायची। ओके, पिनअप काढून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 लाईनचा फॅब्रिक ठेवून कट करायचे। 2च लाईनचा ठेवायचे, जास्त ठेवायचं नाही। ओके, ह्या बाजूचं पण आपण कट करून घेऊया।
ओके, कट केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचे, छोटे छोटे नॉचेस लावून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं, आतमध्ये फोल्ड करायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपण प्रेस करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपण कटवरची डिझाईन या ठिकाणी व्यवस्थित पेस्ट करून, आणि आता इथे आपल्याला काय करायचं, व्यवस्थित फिनिशिंग मध्ये शिलाई मारायची आणि प्रेस करून घ्यायचंय. ओके, या पद्धतीने पकडायचंय आपल्याला. व्यवस्थित सुईच्या साहाय्याने टोक कुठे आतमध्ये असेल तर तो बाहेर काढायचा आणि सावकाश पद्धतीने शिलाई मारायची आपल्याला. व्यवस्थित दाब शिलाई द्यायची, म्हणजे फिनिशिंग मध्ये गळा बसणार आहे आपला. मग या पद्धतीने आपण व्यवस्थित कटवरची डिझाईन तयार करून घेतली. आता उलट करून घ्यायचंय आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे साईडला. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे.
बघू शकता ह्या पद्धतीने आपण डिझाईन केली. इथे हवं असेल तर तुम्ही पाइपिंगचा वगैरे वापर करू शकता. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि टक्स स्टिचिंग करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने घातल्यानंतर हा ब्लाऊज असा बसणार आहे. ओके, तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आहे. नंतर या ठिकाणी आपण पाइपिंग लावून घेतोय. तर सेम टू सेम तुम्हाला ह्या पद्धतीने पाइपिंग लावून घ्यायची आहे. एका दाबाच्या अंतरावरती पुन्हा एक शिलाई आपण देऊन घेणार आहोत. इथे कट लावायचे, जिथे जिथे आपलं पॉइंट आहेत ना त्या ठिकाणी कट लावून घ्यायचंय. दुसऱ्या साईडला पण ह्याच पद्धतीने आपण पाइपिंग ही लावून घेणार आहोत.
हे बघा, या पद्धतीने फिरवायची म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येणार. लेस लावण्यापेक्षा पाइपिंग लावा. पाइपिंगची फिनिशिंग जास्त सुंदर दिसते या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर ह्या पद्धतीने आपण इथला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. अंडरग्राऊंड पण लावू शकता. ओके, त्याच्यासाठी अस्तरला आधी लावायचं आणि मग तुम्हाला पलट पलट करायचंय. ते जास्त अजून फिनिशिंग मध्ये दिसतं. आता दुसऱ्या साईडच्या पण आपल्या साईडला आपण पाइपिंग लावून घेणार. बघा, आता जास्त सुंदर असा लुक आलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला पण लावून घ्यायचंय. त्याच्यानंतर खालच्या बाजूने अशा पद्धतीने ही एक्स्ट्राची पट्टी ठेवायची आणि इथे पण आपल्याला काय करायचं, शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, सुंदर अशी आपलं बॅक साईडची डिझाईन ही तयार झालेली तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता आणि ज्यांना या ठिकाणी नॉट लावायचे असेल त्यांनी नॉट पण या ठिकाणी ऍड करू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा बॅक साईडचा पार्ट हा तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.